भेट होते आणि या एज मध्ये सुद्धा मॅडमची एनर्जी खूप कौतुकास्पद आहे. फर्स्ट ऑफ ऑल जोरदार टाळ्या मॅडम साठी की तिने इतक्या छान वर्कआउट मीनाक्षी मॅडम बद्दल सौ मीनाक्षी फडके या योग शिक्षिका असून गेली 20 वर्ष योग मॅडमने आता वय किती सांगितलंय 25 म्हणजे कितव्या वर्षापासून ओके इट्स पार्ट ऑफ द जोक 20 वर्ष भावना इट्स नॉट अ जोक 20 वर्ष मॅडम या योग फील्ड मध्ये आहेत आणि ओम साई योगा क्लासेसच्या माध्यमातून विशेषतः महिलांसाठी योगाचे प्रशिक्षण वर्ग चालवित आहेत. महिलांच्या मध्ये आरोग्याची जाणीव व्हावी यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. इतिहासामधून त्यांनी BA केलेलं आहे. त्यांचं BA हिस्ट्री झालेलं आहे. त्यांची MPEd झाल्यानंतर डिप्लोमा इन पॉप्युलेशन एज्युकेशन या पदवीचर पदविका पूर्ण केलेली आहे त्यांनी. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मार्फत त्यांनी डिप्लोमा इन योगा हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्यांनी याच्यामध्ये डिप्लोमा हा पूर्ण केलेला आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या महिला विकास विद्यालय तसेच सांगलीतील गुजराती हायस्कूल आपली सांगलीमध्ये गुजराती हायस्कूल त्याचबरोबर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे त्यांनी अध्यापनाचे काम केलेले आहे. ताणतणाव नाहीसा करण्यासाठी योगाभ्यास कसा करावा यांचे मार्गदर्शन ते करतात. आणि खरोखर मॅडम मी या मुलांचं रोज मॅनेजमेंट करून मी स्वतः खूप स्ट्रेस मध्ये असतोय तर थोडा वेळ मी सुद्धा हसलो रिलॅक्स झालो. मी कधी कधी हसण्यासाठी कपिल शर्मा शो बघतोय पण मला हसूच येत नाही. मला इतका वर्कलोड असतोय कधी कधी हास्य जत्रा बघतोय सगळे असतात पण मी हसतच नाही बिकॉज ऑफ मेंटली लोड भरपूर असतोय तुमच्या मॅनेजमेंटचा हे करेपर्यंत. पण मॅडमने अगदी 2 ते 3 मिनिटात मनसोक्त हसवलं आणि 100% आपण रोज ग्राउंडवरती हे थोडा वेळ आपण घेऊया उद्यापासून. कमीत कमी हसल्यानंतर जर आपण रिलॅक्स होतोय. पाककला हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यांनी फडके क्लासेसच्या माध्यमातून मिरज सांगली कुपवाड येथे सुमारे 20 आश्रमामध्ये सातत्याने मदत मिळवून देण्याचे काम करीत असतात. त्यांनी आतापर्यंत 65 वेळा रक्तदान केले 65 टाइम्स. लाऊडली क्लॅप फॉर दिस. फडके सर आणि फडके मॅडम प्रत्येक वेळेला मी बघतोय त्यांच्या स्टेटसवर ते रक्तदानासाठी जातात. भावानो 65 टाइम्स इट्स नॉट अ जोक. आतापर्यंत माझ्या ऐकण्यातल्या हायेस्ट म्हणजे मी आता ऐकतो ते हे हायेस्ट आहे. मरणोत्तर देहदानासाठी संकल्प केलाय. मेल्यानंतर देह म्हणजे आपण जे आपले ऑर्गन्स वगैरे डोनेट करण्यासाठी त्यांनी संकल्प केलाय. त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या आईने श्रीमती चंपाबाई यांनी प्रथम रक्तदान केले व देहदानाचा संकल्प केला. मीनाक्षी म्हणजे मॅडम यांच्या प्रेरणेतून त्यांचे मामा दत्तात्रय गौराजे यांनी मरणोत्तर नेत्रदान पूर्ण झाले. त्यांच्या एकंदरीत मनमिळावू स्वभावामुळे अनेक तणावग्रस्त महिला तणावमुक्त होण्यासाठी त्यांचा सल्ला घेत असतात. तुम्हाला बी कधीतरी तणाव आला तर तुम्ही मला सांगा मी मॅडमना बोलू आपण तणावमुक्त व्हायचंय. त्यासाठी मॅडमचा मी खूप आभारी आहे. मी आमच्या कमल मॅडमना रिक्वेस्ट करेन की त्यांनी त्यांचा छोटासा सत्कार करावा शाल नारळ वगैरे देऊन. नाही नाही प्लीज प्लीज मॅडम. बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आमच्यासाठी आलाय आणि मुलाचं मार्गदर्शन शाल त्यांना हे करायचं. वाहिदा मुल्ला मॅडम यांचा सत्कार आपल्या जोशी मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मुलाकडे प्लीज कंटिन्यू कपाल कंटिन्यू चालूच आहे. थिंक सो टेक अ पिक ऑल्सो मदर टेक अ पिक फ्रॉम फ्रंट डायरेक्ट ड्युटी. आमच्या वाहिदाजींचं कौतुक सांगायचं त्यांचं एज 65 आहे पण रेग्युलर त्या योगाला असतात आणि त्यांना काही त्यांच्या फिजिकली काही इश्यूज आहेत त्या आपल्या योगाला आल्यानंतर कमी झालेल्या आहेत त्यांचे. मला शुगर आहे BP आहे आणि थोडासा म्हणजे विचार खूप करत होते मी घरीपासून. जेव्हापासून मॅडमकडे आले मी मॅडमकडे तेव्हा मला म्हणजे अगदी माझं लहानपण आल्यासारखं वाटलं. मला इतकं वर्ष मी मोठी आहे खरं मला तेव्हा असं वाटतं की मी रोज जाते ना एका छोट्याशा शाळेत जाते किंवा कुठं तर करमणुकीच्या ठिकाणी जाते असं मला इतकं फ्रेश वाटतं आणि मला कधीही चुकावं असं वाटत नाही.